त्या भांड्यावर ताण काढू नको काय. बापू आमदा तरी फान हो समजा उन्हाळ्याचा लागी लग्नाचं काहीतरी फान मग. आपल्याला बाहेर हिंडायची कुठंच गरज नाही. तिच्या भावापुढे जर पोरगी दिली तुला तर नंबर 1 होती माझ्या मनात. पहिल्याच्या खांडाला देऊन फसला बाबा, आता देत नाही पोरगी. बरोबर मुक्की बस. घरच्या धुरीन भांड्यात काढली काय, कोणाच्या रोदान झाली काय नाही. जाऊ दे ना, आपल्या गरीबाला कवा देतील ते पोरगी. जाऊ दे. राम 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 राम. हो तुमच्या सोयऱ्याची पोरगी कुठं गेली म्हणा पळून? आपल्या सोयऱ्याची त्या गाडबर पत्ता कोण माहिती. बरोबर थांबा. पोरगी दुसरी कुठं नाहीच की आपल्या इथं. बरोबर. हा हॅलो, अरे मी अवधू बोलायलो. तुमच्या गावात पोरगी कोण पळून गेली म्हणे? काय भावाची? बरं बरं बरं. बापू आज जा गावात जा, 2 पोते गुलाल आणा. गुलाल काय ती मामाची पोरगी आहे काय पळून गेली? हो. अरे 2 पोते कुठं घेऊन बसला, 4 पोते गुलाल आणतो मी. ए चाफल गोदे काय आमच्या खानदानाला नाव ठेवायची. मला वाटलंच दिवाळीला कोणाला तरी लय फोनवर बोल लागली ती. हा बाबा हे काय आहे ना, या बाई लढाई हे सगळं आनंद झाला बाबा. पेढे खाऊन जा, थांबा. ओ या पेढे खा. अगं मला काय ते पेढे खायची गोष्ट आहे का? नका नका नका. या हो. बिकानेर मधला पेढा आणतो या.